मी बोरकर गुरुजी, विश्व ज्योतिषाचार्य, ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय, मुक्काम पोस्ट रावे, जिल्हा जळगाव. व्हिडिओ नंबर 632, 11/8/2026, रात्रीचे 8:17 झालेले आहे. वार आहे मंगळवार. उद्या 12 तारीख आहे. वार आहे बुधवार. या दिवशी सूर्यग्रहण आहे, अमावस्या पण आहे. आता ग्रहण हे भारतात दिसणार नाही. भारताच्या बाहेर अनेक देशात हे सूर्यग्रहण दिसणार आहे. वेद पाळण्याची गरज नाही, कारण ते भारतात दिसत नाही म्हणून. आणि इतरत्र याचे काही परिणाम होणार नाही असं एक वदंता किंवा समज अशी आहे. म्हणून असल्या ग्रहणयोगाचे परिणाम कोणी देत नाही. मला तुम्हाला सांगायचं वाटते की सूर्य हा एकच आहे. भारतात, अमेरिकेत, दक्षिण आफ्रिकेत, पाकिस्तानात, इराणमध्ये, अफगाणिस्तानामध्ये, सिलोनमध्ये, कुठेही आपण गेलो पृथ्वीवर तर सूर्य हा एकच आहे. आणि सूर्य हा एकच आहे. सूर्य हा पिता आहे. सूर्य हा आरोग्य आहे. सूर्य हा धन आहे. सूर्य हा सुवर्ण आहे. सूर्य हा विश्वात्मा आहे. सूर्य हा प्राणदाता आहे. सूर्य हा पिता आहे. सूर्य हा पती आहे. सूर्य हा आरोग्य आहे. सूर्य हा प्रमुख आहे. आणि सूर्य हा जीवन आहे. मग एका सूर्याला ग्रहण लागलं तर सर्वांवर परिणाम होणारच आहे. उदाहरणार्थ, आपल्या नातेवाईकामध्ये एखाद्याचं मरण झालं, मृत्यू झालं. त्यांचे काही नातेवाईक परदेशात आहेत, काही दिल्लीला आहे, काही जवळपास आहे. लांब गेलेला मनुष्य असेल त्याला मृत व्यक्ती दिसत नाही आहे, परंतु सुतक राहणारच आहे. म्हणजे मृत्यूचे परिणाम त्याच्यावर होणारच आहे विधिमार्गाचे. त्याला तितके दिवस सुतक पाळावंच लागणार आहे. आणि तसंच वेद म्हणजे जवळजवळ सुतकाचाच प्रकार आहे. म्हणजे अलिप्त राहणे, जेवण न करणे, क्रिया न करणे, शुभकाम न करणे, असले वेद पाळण्याचे नियम. अन्न न खाणे, मूत्र लघवी न करणे, संभोग न करणे, शुभ विवाहाचे कार्य न करणे, शुभारंभ न करणे, हे सूर्यग्रहणामध्ये किंवा चंद्रग्रहणामध्ये आपण करतो, अमावस्याला करतो. अनेक तिथीमध्ये घंटांतर आहे, विषाक्त आहे, भद्रा आहे, नंदा आहे. अशा एकामध्ये आपण शुभ कार्य करत नाही, कारण परिणाम होतात. आता सूर्य या दृष्टिकोनातून आपण इथे बघणार आहोत. माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याला सुरुवात करूया. दिनांक 12 ऑगस्ट, वार बुधवार, उद्याचाच दिवस 2026. अमावस्या दीपपूजनाचा हा दिवस आहे. या दृष्टीने हा चांगला दिवस मानला पाहिजे. अमावस्या 11 ऑगस्ट, वार मंगळवार, रात्री 25:54 पासून सुरू होणार आहे. आता ही अमावस्या सूर्योदयकालीन नाही आणि सूर्यास्तकालीन नाही, म्हणून मंगळवारची अमावस्या धरता येत नाही. बुधवारी 12 ऑगस्ट 2026 रात्री 23:07 पावेतो अमावस्या आहे. म्हणजे हे सूर्योदयकालीन पण आहे आणि सूर्यास्तकालीन पण आहे, म्हणून ही अमावस्या बुधवारला धरली जाईल. मला अनेक जण सांगतात की तुम्ही स्पष्टीकरण देतात. असं कोणी देत नाही, कारण की काय स्पष्टीकरण हे द्यायला हवं. नुसतं डॉक्टरांनी औषध गोळ्या लिहून देऊन काही उपयोग नाही.
त्यांनी त्याच्यामागे जे चिठ्ठी लिहितात त्याच्यामागे लिहायला पाहिजे की हा टायफॉईडचा ताप आहे, ही टायफॉईडवर गोळी चालते, ही गोंडवर चालते. आणि सगळं मराठीत का लिहत नाही? औषधाचं इंग्रजीवर आहे. औषधावर हिंदी अक्षर का नको, मराठी अक्षर का नको? डॉक्टर मराठीत का नाही लिहत महाराष्ट्रातलं? याचा विषय आंदोलन झालं पाहिजे. कारण की आपल्याला समजत नाही, एक सरळ रेष असते काय आहे आणि काय नाही. आणि ती गोळी कशावर चालणार आहे ह्याचं त्याच्या पुढे वर्णन पाहिजे. कारण ॲसिडिटीची खप इतका झाला आहे गोळ्यांचा की सगळेजण, प्रत्येक डॉक्टर हा ॲसिडिटीच्या गोळी देतोच, काही उपयोग नाही. तर अमावस्या नंतर चंद्र सिंह राशीत जाणार आहे. आता चंद्र सिंह राशीत जाणार आहे म्हणजे सिंह राशीचा स्वामी रवी आहे. मग रविचंद्रादी योग म्हणजेच अमावस्याचा योग मानला जातो. कुंडलीमध्ये रविचंद्र एकाच ठिकाणी असले तर अमावस्या किंवा अमावस्याच्या जवळपास, पुढे किंवा मागे, समजून जावं. रवी मात्र कर्क राशीत आहे. सिंह राशीत चंद्र जात आहे आणि कर्क राशीत रवी आहे. अमावस्या जवळचा काळ. याच दिवशी सूर्यग्रहण आहे. आता सूर्यग्रहण कोण लावते तर राहू आणि केतू. राहू आणि केतू आपण पाहिलं ज्या वेळेला समुद्र मंथनातून अमृताचा घडा त्यांनी पळवला आणि त्यांनी अमृताचा एक थेंब गिळला, म्हणून विष्णूने त्यांचा शिरच्छेद केला. नाही तर मग राहू केतू जिवंत राहिले असते असं आहे. म्हणजे राहू म्हणजे धड आहे आणि केतू म्हणजे खालचा भाग आहे. पण प्रत्यक्षात आकाशामध्ये आपण निरीक्षण केले तर राहू केतू हे कुठेच आपल्याला सापडणार नाही. परंतु त्यांचं प्रभुत्व आहे. कारण की काय, एखाद्या चौफुलीचा रस्ता असतो, 4 रस्ते एका ठिकाणी मिळतात, तो धोक्याचा पॉईंट असतो. या ठिकाणी अनेक अपघात होतात, या ठिकाणी अनेक लोक मृत्युमुखी पडतात, या ठिकाणी अशुभत्व असते, या ठिकाणी माणूस संभ्रमित होतो. आणि म्हणून पृथ्वीभोवती ज्या वेळेला चंद्र फिरतो आणि पृथ्वीभोवती चंद्र फिरत असताना पृथ्वी ही सूर्याभोवती फिरते. हे त्याचं सूर्याभोवती फिरणं पृथ्वीचं, यालाच मध्ये आपण पाहिलं तर चंद्र सूर्याची कक्षा जी आहे ती भेदतो 2 ठिकाणी. ते 2 ठिकाणी भेदत असताना त्या ठिकाणी आपल्याला चौरस्ता, चौफुली जी असते त्याप्रमाणे तिथे तयार होते आणि एका छेदनबिंदूला राहू आणि दुसऱ्या छेदनबिंदूला केतू म्हटलं जाते. त्याचे परिणाम होतात. म्हणूनच त्याला ग्रहाचं स्थान ज्योतिषशास्त्रात दिलं गेलेलं आहे. आषाढ कृष्ण अमावस्या हे ग्रहण संपूर्ण युरोप, अमेरिका 2 खंडात, वायव्य दिशा संपूर्ण कॅनडा, अमेरिका उत्तर भाग, प्रशांत अटलांटिका महासागर या भागात हे ग्रहण दिसणार आहे. ग्रहणाचा स्पर्श आहे रात्री 9:04 आणि ग्रहणाचा मोक्ष आहे 13 ऑगस्टला पहाटे 1:27 आणि हे ग्रहण कर्क राशीत होत आहे. लक्षात घ्या, कर्क राशीने सावधान राहावं. वेद पालन करण्याची मात्र गरज नाही, तरी पण पाळावं असं माझं मत आहे. असो, आता या ठिकाणी आपण पाहायला गेले तर कर्क राशीमध्ये ग्रहण आहे म्हणून कर्क राशी उदयमान धरून या ठिकाणी बुधात्य योग आणि विद्यायोग झालेला आहे. हे ग्रहण असलं तरी कर्क राशीच्या विद्यार्थ्यांना थोडा त्रास होईल, विस्मरण होईल, परंतु इतर सर्वांना या ग्रहणाचा फायदा होईल, लाभ होईल, विद्यार्थी यश मिळवतील. उच्च शिक्षित IPSची परीक्षा किंवा त्यांच्या उंच परीक्षा असतील त्यात ते विद्यार्थी यशस्वी होतील. शुक्र हा कुंडलीमध्ये कर्तव्यभावी आहे.
यावर्षी अधिकाधिक मोबाईलची विक्री होईल, टी व्हीची विक्री होईल, हौशीमौजीच्या विक्री होतील, तीर्थाटन जास्त होईल, वाहन विक्रीचे व्यवसाय वाढतील, वाहन दुरुस्तीचे व्यवसाय वाढतील, दारूचा खप जास्त होईल, राजकारण उलथापालथ होण्याची संभावना आहे. आता या ठिकाणी आपण पाहिलं तर राहू मृत्यूस्थानी आहे. अचानक अनपेक्षितरित्या मृत्यूचं प्रमाण वाढेल. डॉक्टरी याच्यातून मृत्यूचं प्रमाण आता वाढ होण्याची संभावना जास्त आहे. याच्यावर सरकारचं नियंत्रण अजूनही नाही आहे. तुकाराम मुंडेंनी याकडे लक्ष घालण्याची गरज आहे. राहू हा अपघात भय देईल, नैसर्गिकतून मृत्यू येतील, अल्पायुषीपणा वाढेल. शनी त्रिकोणीत भाग्यात आहे. शनी हा काहींना धनकारक राहील, काहींना मात्र धनाची हानी करेल. तर धनकारक कोणाला राहील? रवी हा पिता आहे, लक्षात घ्या. रवी हा पिता आहे आणि कर्क राशी उदयमान आहे. कर्क राशीमध्ये ग्रहण आहे, म्हणजे मातेत सुद्धा. आईवडिलांविषयी ज्यांचं कर्तव्य अपुरं आहे, ज्यांनी कर्तव्य करण्याला सुरुवात पण केली नाही, बोलणी केली आहे, टोचणी केली आहे, इतरांप्रमाणे आईवडिलांना विशेष मान दिला असं काही नाही, अशांना हे ग्रहण सडकडून परिणाम करणार आहे. कारण हे ग्रहण कर्क राशीमध्ये म्हणजे माता आणि सूर्य म्हणजे पिता, हे उघड आहे. शास्त्रीय कारण मी देतोय, नुसतं बोलत नाही आहे. मग याच्या ठिकाणी काय होईल की आरोग्याची हानी प्रथम होईल, पैशाची हानी होईल, नैसर्गिक संपत्तीची हानी होईल, अपघात होतील, फसवणुकीचे प्रकार होतील, घटस्फोटाचे प्रकार होतील, वंशाला त्रास होईल, घराचं घरपण जाईल, घरामध्ये अशांतता निर्माण होईल, कोर्ट कचेरीचे प्रसंग निर्माण होतील, शासकीय आपण व्यापारी असाल तर शासकीय अधिकाऱ्यांचा त्रास तुम्हाला होईल, आरोग्याचा त्रास होईल, सामाजिक हानी होईल आणि घराण्याची थोडीशी कीर्ती जाण्याची संभावना या ठिकाणी असते. म्हणून सांभाळून राहावं कर्क राशी आणि सिंह राशीच्या व्यक्तींनी आणि इतरांनी पण. आता शनी हा कुंडलीमध्ये भाग्यात आहे, धनी आहे. त्यानंतर ह्या कुंडलीमध्ये मंगळ वयात आहे, लक्षात घ्या. मंगळ हा वयात आहे आणि शनी मंगळाचा चतुर्थ योग आहे. आता चतुर्थ योग म्हटलं की माता पिता येतात. म्हणून इथे माता पिताविषयीचं कर्तव्य हे मोजमाप झाल्याशिवाय राहणार नाही. वैवाहिक अडचणी येतील, विवाह समारंभ कमी प्रमाणात होतील, काही वाद होतील सांसारिक, असं आहे. विद्यार्थी वर्गास उत्तम, शेतकरी वर्गास कष्टकरी, व्यवसाय उत्तम चालेल, प्रेमविवाह अधिक होणार आहे, ठरवून केलेले विवाह विलंब होतील, आजारात वाढ होईल, एक राजकारणात मोठे बदल होईल आणि एखाद्या नेत्याचा जीवाशिवावर काहीतरी प्रसंग होईल, अपघात व्हायची संभावना देखील राहील. अशा योगाचं हे आपण दिनांक 12 ऑगस्टमध्ये उद्याचंच भविष्य आहे. भविष्यवाणी म्हटल्यावर परिणाम याचा म्हणायला हवं. हा पहिल्यांदाच मी व्हिडिओ जारी करतो आहे ग्रहणाविषयी. याच्या अगोदर ग्रहणाविषयी झालेले आहे, परंतु हा आपल्या इथे ग्रहणाचं सूतक नसताना काय परिणाम होणार आहे याची विवंचना मीमांसा मी केलेली आहे. असो, यंत्रसिद्धीचं वाटप जोरात सुरू झालेलं आहे. कामाख्या देवीचं यंत्रसिद्धी लवकरच प्रसिद्ध होईल. अजून ते प्रसिद्ध झालेलं नाही. मागच्या वेळेला काही थोडे प्रती आल्या होत्या, त्याची वाटप होऊन संपून गेलेले आहे. ते प्रमुख यंत्र आहे आणि आता ही 3 यंत्र पण प्रमुख आहे. ज्यांची श्रद्धा असेल त्यांनीच मागवावी. यंत्रसिद्धी पाठवण्याचं कार्य आमच्याकडील कार्यकर्ते करत असतात. आता ते लहान आहे, त्यामुळे आपण मराठीतून पत्ता लिहिणं आवश्यक आहे. काहींना तिथे इंग्रजी समजत नाही आणि मग त्याप्रमाणे तुम्ही पत्ता लिहिता, त्याप्रमाणे ते ओवाळण्याचा प्रयत्न करतात, पण काही चूक होण्याची संभावना असते. म्हणून मराठीत पत्ता द्यावा, पिनकोड नंबरसह. आजच्या व्हिडिओचं समापन करण्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया.
ग्रहणाचा अभ्यास माझ्यापेक्षा जास्त स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना होता. गर्भवती महिलावर काय परिणाम होतात या स्त्रीने गर्भवतींकडे जाऊन नोंद केलेली आहे. डिलिव्हरी झाल्यावर तर माझ्या पत्नीचं असं म्हणणं होतं की ग्रहणामध्ये ज्या गर्भारशी बाया आहे, गर्भार बाया आहे, महिला आहे, ताई आहे, मावशी आहे, आई आहे, त्यांनी बाहेर येऊ नये, ग्रहणाचा प्रकाशापासून वंचित राहावं, घरातच राहावं. डिलिव्हरीच्या स्त्रिया असतील, झालेली असेल डिलिव्हरी असेल, त्यांनी पण बाहेर डोकावू नये, असा निर्णय त्यांचा होता. कारण मी त्याचे अनुभव घेतलेले होते. काहींचा याच्यामध्ये शारीरिकदृष्ट्या काही परिणाम न झाले, पण मानसिकदृष्ट्या झालेला होता, वैवाहिकतेला त्रास झालेला होता, घटस्फोटाचं प्रमाण वाढलेलं होतं, त्यांना संततीपासून वंचित राहावं लागत होतं, असं पण आढळून आलेलं आहे. त्याचा गोषवार आपण एखाद्या वेळेस घेणारच आहोत. पुनश्च माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया. आजच्या कार्याला समापन करूया. दिशावर व्यापारांक अजय मिश्रा, पुणे, गगन गॅलेक्सी समोर, शॉप नंबर 1, मार्केट कमिटी, कोंढवा रोड, बेबेवाडी असा त्यांचा पत्ता आहे. हा अंक इतर अंक प्रसिद्ध होता त्याच्यापेक्षा अधिक उत्कृष्ट असा अंक असतो, पण माहिती व्यापाराची असते, त्यात माझी भविष्यवाणी असते. व्यापारीविषयी पण भविष्यवाणी असते. आपण तो अवश्य खरेदी करावा. असो, माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याला समापन करूया.